वेलकम टू ऑल. मित्रांनो, राज्यसेवा मेन्स 2025 ची तयारी विद्यार्थी मित्र या ठिकाणी करत असतील, तर या विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास GS1 आणि त्याचबरोबर हिस्ट्री ऑप्शनल या दोन्ही पेपरच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आयोग या ठिकाणी विचारू शकतो. लक्षात घ्या, 1857च्या उठावावर सातत्यानं प्रश्न UPSCने पण विचारलेत आणि MPSCने देखील ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये विचारलेले आहेत. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सामोरं जात असताना 1857चा उठाव हा या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं या ठिकाणी असणार आहे. कारण राज्यसेवेच्या मेन्समध्ये तुम्हाला ऑप्शनल हिस्ट्रीमध्ये पण आणि GS मध्ये पण तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटेल 1857च्या उठावाशी संबंधित. प्रश्न या संदर्भामध्ये काय विचारले जातात ते नीट या ठिकाणी समजून घ्या. एक तर 1857च्या उठावाची कारणं स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न असतो. 1857च्या उठावाचा परिणाम काय नेमका भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर झाला, त्याशी संबंधित प्रश्न असतात. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे 1857च्या उठावाचं स्वरूप काय आहे? हे 3 महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. आजच्या या सेशनमध्ये आपण 1857च्या उठावाशी संबंधित UPSCने एक प्रश्न विचारला, तर त्या प्रश्नावर थोडंसं आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करू. आणि हा प्रश्न मला असं वाटतोय, की हा प्रश्न GS1 मध्ये किंवा ऑप्शनल हिस्ट्रीमध्ये देखील विचारला जाऊ शकतो. थोडासा हटके प्रश्न आहे आणि त्यामुळं या प्रश्नावर थोडंसं आपल्याला काम या ठिकाणी करावं लागणार आहे. तर थोडंसं आपण आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी UPSCने जो प्रश्न या GS1 मध्ये हिस्ट्रीमध्ये खास करून 57च्या उठावावर विचारला, त्यावर आता आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता बघा, प्रश्न नीट समजून घ्या. UPSC 2019 चा प्रश्न आहे आणि या 2019च्या पेपरमध्ये काय विचारलेलं आहे ते आपण पाहूया. बघा इथं म्हटलेलं आहे 1757चा उठाव हा इंग्रजांच्या आधीच्या 100 वर्षांच्या राजवटीत वारंवार झालेल्या छोट्या-मोठ्या स्थानिक बंडाचा कळस होता, स्पष्ट करा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही या ठिकाणी मेन्सची तयारी करताय आणि मेन्स पेपर या ठिकाणी लिहायला जाता, तेव्हा लक्षात घ्या, घाई-घाईमध्ये कोणता प्रश्न वाचायचा नाहीये. व्यवस्थित तो प्रश्न वाचला पाहिजे आणि तो समजून देखील या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. कारण बराच असा अनुभव आहे, की या ठिकाणी विद्यार्थी प्रश्न लिहीत असताना उत्तर या ठिकाणी लिहीत असताना प्रश्न खूप जास्त दूर जातात, भरकटलेलं जातं ते उत्तर. असं होऊ द्यायचं नाही. त्याच्यासाठी मग आधी प्रश्न वाचायचा, तो समजून घ्यायचा आणि त्या प्रश्नातले की पॉइंट्स काय आहेत ते आपण इथे या ठिकाणी पाहायचं. तसं पहिला की पॉइंट्स आपण पाहतो, तो म्हणजे 1857चा उठाव हा की पॉइंट्स आहे आणि त्याचबरोबर इथं म्हटलेलं आहे, छोट्या-मोठे स्थानिक बंड जे आहे. आता बघा, या प्रश्नाचा मधील अर्थ काय आहे? या प्रश्नामध्ये काय अपेक्षित आहे? यांचं असं म्हणणं आहे, की 1857चा उठाव जो झाला, तर तो या ठिकाणी मागील ईस्ट इंडिया कंपनीच्या 100 वर्षात जे छोटे-मोठे विद्रोह स्थानिक झालेले आहे, त्याचा तो कळस या ठिकाणी होता. असं यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. मग आपल्याला कोणत्या टॉपिकवर काम करायचंय? तर या ठिकाणी स्थानिक झालेले बंड जे आहेत, स्थानिक छोटे-मोठे जे बंड आहेत, त्याच्यावर या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. मग आता जेव्हा आपण पाहतो बघा, तर लक्षात घ्या 1757 ला प्लासीचं युद्ध झालं आणि 1857 हा कालखंड. म्हणजे हा 100 वर्षांचा कालखंड हा ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड आहे. आणि या ईस्ट इंडिया कंपनीनं या 100 वर्षांच्या कालखंडामध्ये विविध प्रकारच्या पॉलिसी या ठिकाणी आखल्या आणि त्या पॉलिसी ज्या आखल्या, त्या पॉलिसी भारताच्या दृष्टिकोनातून वाईट होत्या आणि म्हणूनच या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी स्थानिक बंड या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, की 1857चा उठाव हा कोणता चमत्कार होता का? अचानक झालेला विद्रोह होता का? अचानक इंग्रज सरकारच्या विरोधात भारतीय लोकांनी तलवारी उपसल्या आणि इंग्रजांना त्यांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात आंदोलन केलं. असं काय होतं का? तर नाही. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहीत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, की भारतामध्ये जे स्थानिक बंड झाले, ते कोणते बंड होते? ते आपल्याला इथे या ठिकाणी मांडावं लागणार आहे. आता बघा, जेव्हा आपण कंबाईनची तयारी करतो किंवा राज्यसेवा पूर्वची पण या ठिकाणी आपण तयारी करतो, तेव्हा आपण हा टॉपिक कायम अभ्यासतो. ते म्हणजे 1857च्या उठावा आधी झालेले जे या ठिकाणी विद्रोह आहे, ज्याला आपण जनजाती विद्रोह या ठिकाणी म्हणतो. त्या जनजातीय किंवा नागरिक विद्रोह म्हणतो, तर ते घटक आपल्याला इथे या ठिकाणी पाहावे लागणार आहेत. तर ते घटक अभ्यासतो आपण. ते तुम्हाला या ठिकाणी इथं लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी रायटिंगमध्ये, डिस्क्रिप्टिव्हमध्ये वर्णनात्मक पद्धतीने तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचे आहेत. तोच अभ्यास आहे. फक्त तो तुम्हाला आता रायटिंग स्किल डेव्हलप करून या ठिकाणी इथं प्रेझेंट करायचा आहे, हे लक्षात घ्या. बघा, यामध्ये आपण पाहतो बघा स्थानिक बंड जे झालेत, एकूण 15 बंड झालेले आहेत. हे सगळं सगळं लिहायचे का? तर नाही. बरं 15 बंड टायटल ठोकून लिहायचे का? तर नाही. तर याला थोडंसं या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, विभागलं पाहिजे. म्हणजे स्थानिक बंड कोणी-कोणी केले?
ते पण थोडंसं माहिती पाहिजे आपल्याला. मग भारतामध्ये जे काही संस्थानिक होते बघा, तर त्या संस्थानिकांनी इंग्रज सत्तेच्या विरोधामध्ये विद्रोह या ठिकाणी केला. छोटे-मोठे संस्थानिक आहेत, त्यांनी इंग्रजांच्या विरोधात विद्रोह केला. याचबरोबर जे जमीनदार लोक होते बघा, जमीनदार, तालुकदार आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी जे आहे, तर त्या जमीनदार, तालुकदार आणि शेतकरी यांनी पण या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये विद्रोह या ठिकाणी केला. याचबरोबर भारतामध्ये जे धार्मिक विद्रोह देखील झाले बघा. इंग्रज सत्तेच्या विरोधामध्ये सर्वसामान्य लोकांनी किंवा धार्मिक नेत्यांनी म्हणा, या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात विद्रोह या ठिकाणी केले आणि याचबरोबर यामध्ये आपण भारतामध्ये जे आदिवासी लोक होते आणि याचबरोबर या ठिकाणी जे कनिष्ठ जात समूह होते बघा, कनिष्ठ जात समूह, तर त्या कनिष्ठ जात समूहांनी पण या ठिकाणी विद्रोह या ठिकाणी घडवून आणलेले आहेत. तर हे 4 प्रकार म्हणजे 15 विद्रोहांना आपण या 4 भागांमध्ये या ठिकाणी विभक्त करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यापूर्वी आपल्याला काय करायचं? प्रस्तावना जी आहे, ही प्रस्तावना या ठिकाणी लिहायची आहे. तर जेव्हा तुम्ही प्रस्तावना लिहिता, तेव्हा एक नजर जी आहे, 1-2 सेकंदाची नजर ही प्रश्नपत्रिकेवर किंवा प्रश्नावर या ठिकाणी ठेवायची आहे. तर याच्यामध्ये काय इम्पोर्टंट काय कीवर्ड 1857चा उठाव आणि स्थानिक बंड या प्रकारे 100 वर्षाचा कालखंड या प्रकारचे आहे. मग याच्यामध्ये आपल्याला इथं सुरुवातच या पद्धतीने करणं गरजेचं आहे, की 1857चा उठाव हा भारतामध्ये आकस्मिक झालेला, एकाएकी झालेला हा विद्रोह या ठिकाणी नाही. तर ईस्ट इंडिया कंपनीच्या मागील 100 वर्षांच्या कालखंडात कंपनीनं जे धोरणं आखली, त्या धोरणांचा विपरीत परिणाम भारतीय समाजावर झाला आणि त्याचा तो परिपाक होता. काय होता? त्याचा तो परिपाक होता 1857चा उठाव. मग हे आपलं एक सेंटेन्स झालं. दुसरी लाईन आपली प्रस्तावनेमध्ये काय केली काय असली पाहिजे? कंपनी सरकारच्या विरोधात या काळामध्ये कंपनी सरकारच्या विरोधात या काळामध्ये या ठिकाणी संस्थानिकांनी, जमीनदारांनी, शेतकऱ्यांनी, धार्मिक संघटनांनी आणि आदिवासी व कनिष्ठ जातीच्या समूहांनी स्थानिक ठिकाणी, ठिकठिकाणी विविध कारणाद्वारे विद्रोह घडवून आणला. प्रस्तावना संपली. 2 वाक्यांमध्ये आपली प्रस्तावना इथे या ठिकाणी संपली पाहिजे हे लक्षात घ्या. आता मग ही प्रस्तावना संपल्यानंतर मग तुम्ही याला टायटल या ठिकाणी द्या. स्थानिक संस्थानिकांचा विद्रोह, त्याचबरोबर जमीनदार शेतकऱ्यांचा विद्रोह, धार्मिक विद्रोह आणि त्याचबरोबर आदिवासी कनिष्ठ जात समूहांचा विद्रोह. तर अशा प्रकारचे 4 महत्त्वाचे या ठिकाणी टायटल नाव द्यायची आणि क्रमांक पण टाकायचा आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला लिहायचं. त्याच्या आतमध्ये लिहायचं. आता संस्थानिक विद्रोह आहे. आता बघा संस्थानिक जर समजा 250 मार्कांचा हा प्रश्न असेल, यू-पी-एस-सीने 250 शब्दांमध्ये लिहा म्हटलेलं आहे. 250 असेल तर 250 शब्द, 150 शब्द असेल तर त्या पद्धतीच्या स्टाईलमध्ये लिहायचं आहे. मग आता संस्थानिकांच्या संदर्भात मग यामध्ये काय तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे? इंग्रजांनी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करत असताना भारतातील संस्थानिकांची सत्ता समाप्त केली. परिणामी स्थानिक संस्थानिकांनी विद्रोह केला. मग यामध्ये असं लिहिल्यानंतर मग यामध्ये आपल्याला कोणकोणते विद्रोह इथे या ठिकाणी लिहिता येऊ शकतात? तर त्यामध्ये आपल्याला बघा कित्तूरचा विद्रोह हा या ठिकाणी इथं लिहिता येऊ शकतो. कित्तूरचा विद्रोह आहे. याचबरोबर पाईका विद्रोह आहे बघा. पाईका विद्रोह का झाला? तर ओडिसा प्रांत जो आहे, ओडिसा राज्यांचे पायकांचे अधिकार समाप्त केले गेले. त्यामुळे या ठिकाणी पाईका विद्रोह या ठिकाणी झाला. त्याचबरोबर संस्थानिकांच्या संदर्भामध्ये अहोम विद्रोह पण तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिता येऊ शकतो बघा. गोमोधर कुंवरच्या नेतृत्वाखाली अहोम विद्रोह या ठिकाणी झाला. आता इथे लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला त्या विद्रोहाचा नेता आठवला, त्याचं नाव टाकलं तर वेल एंड गुड. परंतु जर आठवला नाही, काही हरकत नाही लक्षात घ्या. आठवलं तो तिथला नेता जर तुम्हाला या ठिकाणी स्थानिक नेता जर आठवलं, त्याचं नाव लिहिलं, तुम्हाला ते खूप जास्त चांगलं आहे, फायदेशीर आहे. परंतु जर नाही तुम्हाला आठवलं, तरी देखील या ठिकाणी रँडमली लिहिलं, तरी या ठिकाणी चालेल. कारण बघा, हा एक पेपर जर आहे, हा असं काही समजू नका, त्या ठिकाणी पेपरमध्ये अ, खूप असं पर्टिक्युलर लिहिलंच पाहिजे असं पण नाहीये. मला फक्त एवढं म्हणायचंय GS1 मध्ये 20 प्रश्न असणार आहेत, तर त्या 20च्या 20 प्रश्न या ठिकाणी कव्हर करा. जेवढं स्पीडमध्ये लिहिता येईल तेवढं लिहा. जेवढं आठवता येईल तेवढं या ठिकाणी लिहा. याच्यामध्ये संस्थानिकांच्या संदर्भात तुम्हाला गडकरी विद्रोह जो आहे, हा गडकरी विद्रोह पण या ठिकाणी इथे आहे. म्हणजे मोस्ट पॉप्युलर विद्रोह तुम्हाला इथे या ठिकाणी 4 लिहायचे आहेत. त्याच्यानंतर मग जमीनदार आणि शेतकऱ्यांच्या विद्रोहाकडे या. मग जमीनदार शेतकऱ्यांचा विद्रोह काय? तर इंग्रजांनी भारतामध्ये विविध प्रकारच्या या ठिकाणी महसूल धोरणं या ठिकाणी आखली. ज्या महसूल धोरणाचा परिणाम शेतकरी आणि जमीनदार यांनी इंग्रजांच्या विरोधात विद्रोह या ठिकाणी केला. मग या जमीनदार आणि शेतकऱ्यांच्या विद्रोहामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणते विद्रोह लिहिता येईल? बघा रंगपूर धिंग्रचा विद्रोह आहे. रंगपूर धिंग्रचा विद्रोह हा बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये या ठिकाणी झालेला आहे. हा विद्रोह तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिता येऊ शकतो.
पोलिगर विद्रोह आहे बघा, पोलिगर विद्रोह. हा पोलिगर दक्षिण भारतामध्ये सौंदरा पांडियनच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी झालेला आहे. तर तो एक विद्रोह, पोलिगर विद्रोह या ठिकाणी तुम्हाला या संदर्भामध्ये या ठिकाणी लिहिता येईल. जमीनदार आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात हाथरस विद्रोह पण आहे बघा, हाथरस विद्रोह. हा उत्तर प्रदेशमध्ये हाथरसमध्ये दयाराम नावाचा एक तालुकदार होता बघा. तर त्या दयारामने या ठिकाणी इथं विद्रोह घडवून आणला हाथरसमध्ये. तर तो हाथरस विद्रोह म्हणून इथे या ठिकाणी संबोधला जातो. तो हा एक विद्रोह तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिता येऊ शकतो हे लक्षात घ्या. याचबरोबर या ठिकाणी दुर्जन सिंगच्या नेतृत्वाखाली चुआर विद्रोह या ठिकाणी आहे. हा चुआर विद्रोह हा पण तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिता येऊ शकतो. संस्थानिकांमध्ये तुम्हाला पजासी राजाचा विद्रोह जो आहे, पजासी वर्मा. तर हा पजासी वर्मा हा पण विद्रोह तुम्हाला इथे या ठिकाणी लिहिता येऊ शकतो. त्रावणकोरमध्ये जो झाला, त्रावणकोरच्या राजाला सत्तेतून खाली खेचलं गेलं. त्यामुळे हा पजासी विद्रोह पण तुम्हाला संस्थानिकांच्या संदर्भात लिहिता येऊ शकतो. धार्मिक विद्रोह आहे बघा. धार्मिक विद्रोहामध्ये काय लिहिता येणं गरजेचं आहे? तर आपण पाहू शकतो बघा संन्यासी विद्रोह वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये या ठिकाणी झालेला आहे बघा. संन्यासी विद्रोह या ठिकाणी दिलेला आहे. मग का बरं हा विद्रोह झाला? तर वॉरेन हेस्टिंगने तीर्थयात्रांवर कर या ठिकाणी आकारले होते आणि त्यामुळं संन्यासी लोकांनी तिथे या ठिकाणी विद्रोह या ठिकाणी केला. या संदर्भामध्ये अजून एक विद्रोह त्याला आपण वहाबी विद्रोह पण या ठिकाणी म्हणू शकतो आणि त्याचबरोबर फराईझी आंदोलन जे आहे ते पण या ठिकाणी म्हणू शकतो. आता हे 2 मुस्लिम विद्रोह होते. मग यांच्या संदर्भामध्ये काय? तर यांनी या ठिकाणी इंग्रजांनी मुघलांकडनं सत्ता या ठिकाणी हाती घेतली आणि त्यामुळं त्या ठिकाणी भारतामध्ये जे काही मुस्लिम धार्मिक संघटना होत्या, त्या नाराज झाल्या आणि त्यांना लक्षात असं आलं, की भारत हा गुलामांचा देश बनला. भारताला परत एकदा इस्लामिक स्टेट निर्माण करण्यासाठी या दोन्ही विद्रोहांनी या ठिकाणी काय केलं? इंग्रज सत्तेच्या विरोधात जिहाद पुकारलेला आहे. हे तुम्हाला या ठिकाणी इथं मांडता येऊ शकतो. तर धार्मिक विद्रोह हा या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी स्थानिक लिहावा लागणार आहे. तर लक्षात ठेवा, की स्थानिक विद्रोह लिहीत असताना तो कोणत्या ठिकाणी झाला हे मांडणं गरजेचं आहे. जसं गडकरी विद्रोह कोल्हापूरमध्ये या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे ना. त्याचबरोबर पोलिगर विद्रोह या ठिकाणी हा दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी झाला. अहोम विद्रोह जे आहे आसाममध्ये झाला. तर ते या ठिकाणी नावं तुम्हाला या ठिकाणी इथं मांडणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात असू द्या. याचबरोबर लक्षात घ्या, धार्मिक विद्रोहानंतर आदिवासी विद्रोह. आदिवासी विद्रोहांमध्ये आपण कोणता विद्रोह पाहू शकतो? तर यामध्ये या ठिकाणी आपण संथाल विद्रोह पाहू शकतो बघा, संथाल विद्रोह. 1955 ला या ठिकाणी झाला. मग त्याचं ठिकाण कुठे आहे? छोटा नागपूर पठार प्रांत आहे. बंगालमध्ये ज्या राजमोही टेकड्या आहे, तिथे या ठिकाणी हा संथालांना विद्रोह या ठिकाणी घडवून आणला. मग यांचे काय म्हणणं होतं किंवा हा विद्रोह का बरं झाला? तर यामध्ये आपण म्हणू शकतो, की इंग्रजांनी आदिवासी आणि त्याचबरोबर या ठिकाणी कनिष्ठ जात समूहांच्या लोकांची तणखे नष्ट केले. त्यांचे वतन रद्द या ठिकाणी केले. त्यांना त्या भागामध्ये राहण्यास मनाई या ठिकाणी केली. म्हणून मग किंवा आदिवासी लोकांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला. म्हणून या ठिकाणी हा विद्रोह या ठिकाणी झाला. विद्रोह कनिष्ठ जात समूहामध्ये आपल्याला म्हणू शकता येतं रामोशी विद्रोह बघा. रामोशी विद्रोह हा या ठिकाणी पुण्यामध्ये झालेला आहे. हे केलं मग रामोशी विद्रोह मग तुम्ही यामध्ये म्हणू शकता, की या ठिकाणी उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली रामोशी, बेरड, मांग, महार यांसारख्या या ठिकाणी जातीच्या समूहांनी एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधामध्ये विद्रोह या ठिकाणी केला. रामोशी विद्रोहासोबतच या ठिकाणी कोळी विद्रोह आहे बघा. कोळी विद्रोह म्हणजे याच्यामध्ये आपण अ, रघुजी भांगरे आहे, तर त्या रघुजी भांगरे, नाना दरबारे यांच्या नेतृत्वाखाली हा विद्रोह या ठिकाणी झाला. तर अशा प्रकारे 4 महत्त्वाचे या ठिकाणी पॉइंट्स आणि त्याच्यामध्ये सब पॉइंट्स हे विद्रोहाचं कारण काय होतं संस्थानिकांच्या, जमीनदार शेतकऱ्यांच्या विद्रोहाचं कारण काय होतं, धार्मिक विद्रोहाचं कारण काय होतं, आदिवासी आणि कनिष्ठ जात समूहांच्या विद्रोहाचं कारण काय होतं, ते टाकून त्याचे स्थानिक विद्रोह जे झाले आहेत, त्याचे सब टॉपिक या ठिकाणी लिहायचे आणि त्या पद्धतीने हे प्रश्न या ठिकाणी कंप्लीट करायचे. आता उत्तर लिहीत असताना तुम्ही प्रस्तावना लिहिली आणि हे 4 महत्त्वाचे पॅराग्राफ पाडले किंवा इथे या ठिकाणी पॅराग्राफ करण्याच्या भानगडीत पडू नका अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये. तर इथे या ठिकाणी टायटलच टाका. संस्थानिक विद्रोह असं टायटल टाकून त्याचं कारण लिहायचं, का झाले आणि त्याच्यामध्ये सब टॉपिक कित्तूर विद्रोह, पायका विद्रोह, अहम विद्रोह, गडकरी विद्रोह, पिजासी वर्मा विद्रोह. हे पॉइंट सब टॉपिक टाका. 1-1, 2-2 लाईन त्याच्यामध्ये लिहा आणि मग तो टॉपिक पॅरा कंप्लीट या ठिकाणी करा. तर अशा प्रकारे हे 4 पॅरा किंवा 4 टॉपिक या ठिकाणी इथे द्यायचे. त्याचा सब टॉपिक या ठिकाणी देऊन तुम्ही हे या ठिकाणी लिहू शकता. आता सारांश करताय तुम्ही. तर सारांश करताना परत एकदा प्रश्नाकडे या ठिकाणी पहा किंवा प्रश्न डोक्यामध्ये ठेवा. लक्षात घ्या. जनरली आपण स्वतःला खूप कुशाग्र बुद्धीचे आहोत असं समजायचं नाहीये. आपण कॉमन व्यक्ती आहोत आणि त्यामुळं
प्रश्नाची सुरुवात करताना पण प्रश्न लिहित असताना पण या ठिकाणी प्रश्नाकडे पाहायचं आणि एंड करताना पण प्रश्नाकडे पाहायचं. आणि मग प्रश्न या ठिकाणी एंड करताना आपल्याला परत हे 2 की पॉइंट्स आहेत. मग ते परत प्रस्तावना आणि त्याचबरोबर सारांशमध्ये आले पाहिजे. मग सारांशमध्ये काय? अशा प्रकारे 1857 चा विद्रोह जो झाला, तो या ईस्ट इंडिया कंपनीच्या 100 वर्षाच्या कालखंडाचा हा या ठिकाणी परिणाम या ठिकाणी मानला जाऊ शकतो. कंपनी सरकार जे आहे, तर त्या कंपनी सरकारनी जे धोरणं आखली त्याचा भारतीय लोकांनी कडाडून विरोध स्थानिक भागांमध्ये केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. बस संपला विषय. तर अशा पद्धतीचा हा या ठिकाणी हा प्रश्न आहे. तो प्रश्न या पद्धतीने हँडल करणं गरजेचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या 1857 च्या उठावाशी संबंधित तुम्हाला या आता 25व्या राज्यसेवेच्या मेन्समध्ये, GS-1 मध्ये आणि हिस्ट्री ऑप्शनलमध्ये देखील प्रश्न असणार आहे म्हणजे असणार आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी लिहिला पाहिजे आणि हा लक्षात घ्या, हाही प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे. म्हणजे यू-पी-एस-सीचे बरेचसे प्रश्न तुम्हाला मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. खास करून हिस्ट्री या विषयाशी संबंधित लक्षात घ्या. कारण हिस्ट्री काय, हिस्ट्री एकदा तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीये लक्षात घ्या किंवा हा करंटला टच होणारा सब्जेक्ट नाहीये. त्यामुळं यू-पी-एस-सीचे प्रश्न पाहणं हे तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर या ठिकाणी आहे आणि त्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी लिहा. आता बघा आपण रोज या पद्धतीचं आपल्या YouTube सेशनच्या माध्यमातून हे या ठिकाणी हे प्रश्न कसे लिहिले गेले पाहिजे, यू-पी-एस-सीचे प्रश्न घेऊन त्याचं मॉडेल आन्सर कशा पद्धतीचा असला पाहिजे, त्याचं या ठिकाणी लेक्चर घेऊ. तुम्हाला काय करायचं फक्त हे लेक्चर पाहायचं आणि त्याच्यामध्ये जे टॉपिक मी सांगतोय, तर ते टॉपिकशी संबंधित किंवा त्या टॉपिकमध्ये जे सब टॉपिक सांगतो ते तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाउन करून जर असा प्रश्न आला, तर तो या पद्धतीने लिहायचा आहे. बस एक फॉर्मेशन किंवा एक फॉर्मॅट या ठिकाणी तयार करा. एवढंच या ठिकाणी काम करा. ठीक आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुढे जाऊन 2026 ला, 25 ला किंवा 27 ला परीक्षा द्यायची आहे राज्यसेवेची आणि त्यांना हिस्ट्री सब्जेक्ट स्ट्रॉंग करायचा असेल, चांगल्या पद्धतीने तो करायचा असेल, तर माझ्याकडे या. आपली ऑप्शनलची बॅच आहे हिस्ट्री ऑप्शनलची आणि हिस्ट्री जी पण बॅच आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर ही बॅचेस उपलब्ध या ठिकाणी आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो थांबूया. आजचं हे सेशन किंवा आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? त्याबद्दल आपला अभिप्राय या ठिकाणी जरूर या ठिकाणी द्या आणि आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला आणखीन काही प्रश्न या ठिकाणी घ्यायचे असतील, ते पण तुम्ही मला पाठवू शकता. काही मॉडेल क्वेशन तुमच्याकडे असतील, त्याची उत्तरं कशी लिहायची आहे, ते जर तुम्हाला पाहिजेल असेल, ते पण या ठिकाणी पाठवा. थांबूया मित्रांनो. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.